हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहे कांदा कचोरी. त्यासाठी मी इथं 1 चम्मच सोप घेतली, 1 चम्मच धने घेतले, 1 चम्मच जिरं घेतलं आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी घेतली. आता मी ते मिक्सरमधून काढून घेतलं. आता पॅनमध्ये आपण 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तो मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण, लाल तिखट, आपल्या चवीनुसार आणि आमचूर पावडर आणि एक 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 म्हणजे अर्धी वाटी आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता बेसन भाजल्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा बारीक काटून त्या मसाल्यामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आपलं बेसन चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं 3 आलू टाकलेले आहे आणि आलू पण मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे. आता आपला मसाला रेडी झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 चम्मच आपल्या चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच साखर टाकलेली आहे आणि मसाला चांगला भाजून म्हणजे चांगला झालेला आहे आपला मसाला. आता गॅस बंद करून पॅन खाली ठेवला. त्याच्यामध्ये बारीक लंबा उभा कापलेला कांदा टाकून द्यायचा आहे आपल्याला. आता आपण मैद्याचा डो तयार करू. त्याच्यामध्ये मी 2 वाटे समजा अंदाज 2 वाटे मी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे आणि 2 पळी मी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहन द्यासाठी. बघा तुम्ही सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी टाकून आपल्याला मस्त सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. बघा किती नरम डो तयार केलेला झाला. आता जो आपला मसाला होता मी त्याचे छोटे छोटे गोल बॉल केलेले आहे आणि ते आपल्याला मैद्याच्या डो मध्ये आपल्याला कचोरी मसाला भरायचा आहे. आता आपण तेल आपल्याला कमी आचेवरच गरम करायचं आहे आणि आपल्याला एकदा कचोरी टाकायची आहे, ती इकडून तिकडून पलटायची आहे. आपल्याला फ्राय वगैरे करायची नाही कचोरी आणि ती काढून घ्यायची आहे. नंतर आणखी त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला फ्राय करायची आहे. कचोरी फ्राय करताना कधी पण एकदम कमी आचेवर करायची, स्लो आचेवर, म्हणजे ती कचोरी बघा किती मस्त फुललेली आहे. बघा किती मस्त फुललेली आहे. सर्व कचोऱ्या मस्त फुलल्या होत्या. चला आता मग मी आता तुम्हाला कचोरी तोडून पण दाखवते. हे बघा